नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये आजची ब्रेकिंग न्यूज। उन्हाच्या तीव्र झटक्याने 11 शेळ्या दगावल्या। गणपत चंदूर, राहणार रानमसाली तालुका, उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर हे नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्यांना चारण्यासाठी रानात गेले असता उन्हाच्या अतिउष्णतेने व्याकुळ झालेल्या शेळ्यांनी पाणी पिल्यानंतर 10 ते 15 मिनिटाच्या कालावधीतच 11 शेळ्यांनी प्राण सोडला। संपूर्ण गावात या घटनेची हळहळ व्यक्त केली जात आहे। याच शेळ्यांच्या जीवावरती संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असल्या कारणाने या कुटुंबावरती खूप मोठे संकट ओढवले असल्याचे गावात बोलले जात आहे। 11 शेळ्यांचे पीएम केल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितले की उन्हाच्या तीव्र झटक्यामुळे या शेळ्यांनी मृत्यू पावला आहे। या कुटुंबाचा शेळीपालन हा मुख्य व्यवसाय होता। या शेळीपालनाच्या जीवावरच नातीचे लग्न करण्याचा विचार गणपत चंदू काळे यांनी केला होता। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 चे प्रतिनिधी राजकुमार तगारे हे घटनास्थळी जाऊन प्रत्यक्षात या संकटात सापडलेल्या शेळी पालकास भेटले। या शेळी पालन करणाऱ्या मेंढपाळांनी आम्हाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। तर अचानकपणे 11 शेळ्या मृत पावल्याने त्यांना अश्रू अनावर झाले। संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी, या संपूर्ण कुटुंबाचा भार व नातीचे लग्न हे या शेळी पालनातून येणाऱ्या पैशाने होणार होते। गणपत चंदू काळे घरनं जनावर सोडली, मोकळ्या रानात हिंडवत 1च्या सुमारे पाणी हिरीजवळ पाणी पाजवायला आलो। पाणी उपसून पाजवून मोकळ्या रानात सोडली आणि आम्ही नवरा बायको म्हातारींनी झाडाखाली बसला। झाडाखाली बसल्यानंतर उन्हातनं एक पळत यायची, आमच्याकडे यायची, तरपडायची, पाय फोडायची, ती खलासच व्हायची। असं 11च्या 11 तासात, अर्ध्या तासात असं सगळीच मिळली। मग आता ह्याला अधिकारी कोण आलती का पंचनामा ही करायला? हा, डॉक्टर ही सगळीच आली ती। त्यांनी सगळं चिलखाट फाडकाम केलं, ती पंचनामा सगळा करून गेली ती। हो, मग आता ह्याच्यावर माझं सगळं जीवन, हो, माझी नाती आहे त्या, ही आहे त्या, मी काय करू आता? आता ह्याच्यावर आता तुमचं नुकसान किती साधारण झालं? हा, 1,00,000-1.5 लाखाचं झालंय। बरं, 1,00,000-1.5 लाखाचं झालं तर बाबा आता ह्या कोणचा अधिकारी आलतं, काय म्हणले, काय कशामुळे झालं? अधिकारी म्हणजे डॉक्टर आली, मॅडम आली, 4 डॉक्टर, 1 मॅडम, गावातलं सरपंच आलं, डेप्युटी आला, अजून म्हणलं तर ती सोन्या बापू आला, भाऊसाहेबच्या हाताखाला। त्यांनी काय म्हणले? त्यांनी पंचनामा सगळा करून घेऊन गेले। मग आता ह्या सरकारला काय म्हणचाल तुम्ही? सरकारनं आमच्याकडे बघावं गरीबाला। आम्हाला रानात बघितलं तर शेत नाही, गावात बघितलं तर घर नाही, आम्ही सरकारी जाग्यात राहतो आणि आम्ही पारधी समाज, आदिवासी पारधी। बरं, मग आता ह्यात तुमचं साधारण किती शेळ्या होत्या? ही सगळी आता 11 मेली ती। मोठ्या शेळ्या किती आणि बारक्या शेळ्या किती? म्हणजे मोठी 6 आहे ती आणि बारकी, ती बी बारक्या नाही, लागून झालेल्या त्या पाठी 5। सगळ्या टोटल किती आहे तुमच्या? 11 आहेत का? बर, सरकारला मग तुमची कळवण्याची विनंती कशी आहे? आमची विनंती कशी आहे, आमचं ह्याच्यावर सगळं जगणं पत होतं, आमचं घर सगळं उद्ध्वस्त झालंय। बरोबर। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी उत्तर सोलापूर प्रतिनिधी राजकुमार तगारे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।